त्यानंतर मुंबई आणि पुण्यातल्या घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अरबी समुद्रात बांधणे ही शुद्ध फसवणूक असल्याचा घणाघात राज ठाकरे यांनी केला। शोध मराठी मनाचा या 14व्या जागतिक मराठी संमेलनात ते बोलत होते। जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली। त्यावेळी नोटबंदी ते बुलेट ट्रेन अशा सर्वच मुद्द्यांवर राज ठाकरेंनी जोरदार फटकेबाजी केली। दरम्यान या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांचं व्यंगचित्र काढलं। तुम्ही ज्यावेळेला नोटबंदी करता आणि तुम्ही जेव्हा सतत त्याच्यानंतर सांगता की 30 तारखेला बघा मी 30 तारखेला बोलणार 30 तारखेला आणि तुम्ही 30-31 तारखेला जेव्हा भाषणाला येतात त्यावेळेला नोटबंदीवर एक वाक्य बोलत नाही। त्या दिवशी 31 तारखेची जी त्यांची देहबोली होती, जी बॉडी लँग्वेज होती, ती हा विषय असल्याची बॉडी लँग्वेज होती। आजपासून देशभरातल्या सर्व पेट्रोल पंपांवर क्रेडिट आणि डेबिट कार्ड स्वीकारलं जाणार नाही। एचडीएफसी बँकेनं अधिकचं शुल्क आकारल्यानं ऑल इंडिया पेट्रोल असोसिएशन आक्रमक झाली। डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून खरेदी केलेल्या सर्व प्रकारच्या इंधनावर 0.25% पासून ते 1% चार्ज आकारलं जाणार होतं। त्यामुळे कुठल्याही बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर पेट्रोल देणार नाही अशी भूमिका पेट्रोल असोसिएशननं घेतली होती। मात्र अधिकच्या शुल्कामुळे डीलर्सचं नुकसान होत असल्याचं फार्मपेडाचं म्हणणं होतं। मात्र बँकांनी हा जो आपला निर्णय आहे तो तुर्तास मागे घेतला असल्यामुळे आजपासून पुन्हा एकदा डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड हे पेट्रोल पंपांवर स्वीकारले जाणार आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। माजी शहराध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी भाजपात प्रवेश केला। मुंबईमध्ये रविवारी रात्री उशिरा पानसरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला। विधान परिषदेची उमेदवारी न दिल्यानं पानसरे नाराज होते। शरद पवार यांचे निकटवर्तीय अशी आझम पानसरे यांची ओळख होती, पण त्यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी निवडणुकीत मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे। राज्यातील 10 महापालिकांचा रणसंग्राम फेब्रुवारी महिन्यातच होणार हे जवळजवळ निश्चित झालं। राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जयेश सहारिया यांनी नागपुरात याची माहिती दिली। मार्चमध्ये 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा असल्यानं पालिका निवडणुका फेब्रुवारीतच घेण्यात येतील असं सहारिया यांनी स्पष्ट केलं। शिवाय निवडणुकांसाठीची तयारी पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी दिली। एकूण 10 महापालिकांच्या निवडणुका होणार असल्या तरी मुंबईसह पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मुंबईतल्या परळमध्ये झालेल्या बैठकीत मुंबईत होणारा मराठा मोर्चा हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी हा मोर्चा 31 जानेवारीलाच होणार असल्याचं स्पष्ट केलं। आगामी महापालिका निवडणुका, आचारसंहिता या गोष्टींचा विचार करून मराठा मोर्चाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला। औरंगाबादमध्ये झालेल्या बैठकीत मुंबईतल्या कार्यकर्त्यांचं मत विचारात घेतलं नव्हतं। शिवाय मोर्चा कधी काढायचा याचा निर्णय 15 जानेवारी रोजी बोलावलेल्या बैठकीत घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं। त्यामुळे मुंबईतल्या मोर्चावरून आणि तारखेवरून मराठा संघटनांमध्ये 2 वेगवेगळे सूर पाहायला मिळाले। शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मातोश्रीवर रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। मंत्रिपदापासून दूर ठेवण्याबरोबरच शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमापासून भाजपनं डावलल्यानं मेटे नाराज आहेत। मात्र नाराजी व्यक्त करण्यासाठी नाही तर सदिच्छा भेटीसाठी मातोश्रीवर आल्याचं मेटे म्हणाले। महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका सेना भाजपनं एकत्र लढवाव्यात अशी महायुतीच्या मित्रपक्षांची इच्छा असल्याचंही मेटे म्हणाले। मुंबईत कोकणवासीय काँग्रेस मेळाव्यात काँग्रेस नेते गुरुदास कामत यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना घरचा आहेर दिला। पक्षाचा जाहीरनामा तयार करताना आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही। ज्यांच्या पुढे 2 कार्यकर्ते फिरकत नाहीत अशा लोकांना अधिकार का, असा सवालही कामत यांनी केला आणि ते मेळाव्यातून निघून गेले। त्यामुळे महापालिका निवडणुकीआधी मुंबई काँग्रेसमध्ये नाराजी नाट्याला सुरुवात झालेली पाहायला मिळते। कर्जमुक्तीची घोषणा करून आपण बळीराजाला लुळापांगळा करतो असं विधान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले। त्यामुळे कर्जमुक्ती न करता उपयुक्त योजनांची अंमलबजावणी करावी असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला। वडगाव मावळ पंचायत समितीच्या इमारतीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते। इतकंच नाही तर लोकप्रतिनिधी प्रत्येक मतामागे पैसा मोजतो, त्यामुळे निवडून आल्यानंतर पुढची 5 वर्ष काम करावं असं वाटत नाही अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी यावेळी केली। पुणे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखतींना भाजपकडून सुरुवात करण्यात आली। पहिल्या दिवशी पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार अनिल शिरोळे
यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. सध्या इतर पक्षातील लोकही भाजपमध्ये प्रवेश करतात, त्यामुळे अनेक विद्यमान नगरसेवक आणि माजी नगरसेवक यांनाही या मुलाखतींना सामोरं जावं लागणार का, असा प्रश्न विचारला जातोय. पुण्याच्या दांडेकर पुलाजवळ नाल्यात पडलेल्या मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं. 24 तासांच्या शोध मोहिमेनंतर हा मृतदेह हाती लागला. गणेश किशोर चांदणे असं 10 वर्षीय मुलाचं नाव आहे. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यातून वाहत जाणारा चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना तोल जाऊन गणेश नाल्यात पडला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र सांडपाणी आणि घाणीमुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनल जवळील भागात एका सुटकेसमध्ये 10 ते 12 वर्षाच्या एका मुलाचा मृतदेह आढळून आला. टिळक टर्मिनसच्या शिवकृपा चाळीजवळच्या एका निर्मनुष्य वस्तीत हा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली. एका लाल रंगाच्या सुटकेसमध्ये साडीत गुंडाळून हा मृतदेह फेकून देण्यात आल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. दरम्यान या प्रकरणी टिळकनगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. पेट्रोल पंपांवर रात्रंदिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विविध सेवा सुविधा देण्यास नकार देणाऱ्या पेट्रोल पंप मालकांना पुणे औद्योगिक न्यायालयानं दणका दिला. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार किमान वेतन, साप्ताहिक सुट्टी, वार्षिक पगारवाढ तसंच किमान वेतन कायद्यानुसार मिळणारे सर्व लाभ घेण्याचा हक्क असल्याचं महत्त्वपूर्ण निकाल औद्योगिक न्यायालयानं दिला आहे. मुंबईच्या जुहू चौपाटीवर सर्व्हिस टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वच्छता अभियानाचं आयोजन केलं होतं. मुंबई झोनचे सर्व सर्व्हिस टॅक्स विभागाचे अधिकारी या अभियानात सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वच्छता अभियानाचा प्रचार करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. हा उपक्रम सर्व्हिस टॅक्स विभाग पुढेही सुरू ठेवणार असून मुंबईच्या अन्य काही भागात आठवड्यातील 1 दिवस ठरवून स्वच्छता मोहीम करण्यात येणार आहे. नवी मुंबई पालिकेच्या प्लास्टिक मुक्त अभियानाला सुरुवात झाली. यावेळी अभिनेत्री जुही चावला आणि गायक संगीतकार शंकर महादेवन यांच्यासह मराठी कलाकार उपस्थित होते. मिशन प्लास्टिक सर्जरी या नावानं हे अभियान राबवलं जाणार असून नवी मुंबईला प्लास्टिक मुक्त करणारच अशी शपथ यावेळी घेण्यात आली. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागातर्फे सुरक्षा अभियान राबवण्यात येते. सिने अभिनेता रणबीर सिंगच्या हस्ते या अभियानाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी वाहतुकीचे नियम पाळताना वेगात वाहनं चालवून इतरांची स्पर्धा न करण्याचा सल्ला रणबीरनं दिला. त्याचप्रकारे दुचाकीवरून जाताना दोन्ही प्रवाशांनी हेल्मेट वापरणं गरजेचं असल्याचंही त्यानं म्हटलं. पुढील 15 दिवस हे अभियान राबवण्यात येणार आहे. वॉक अगेन्स्ट ब्लाइंडनेसचा संदेश घेऊन रविवारी नवी मुंबईत वॉकथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. 15,000हून अधिक स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते. राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर आणि नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी या वॉकथॉनला हिरवा झेंडा दाखवला. देशात लाखो लोकांना कॉर्नियाच्या आजारामुळे अंधत्व आलंय. लोकांनी मरणोत्तर नेत्रदान केलं तर या लाखो लोकांना दृष्टी मिळू शकते, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीनिमित्त मुंबईच्या महापौर बंगल्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आपली मुंबई या विषयावर विद्यार्थ्यांना चित्र काढायची होती. मुंबईविषयी या लहानग्यांना काय वाटतं हे चित्रातून साकारायचं होतं. जवळपास 1,500 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. अंबरनाथमध्ये ठाणे जिल्हास्तरीय महिलांच्या कबड्डी सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या सामन्यातील बहुतांश महिला नऊवारी साड्यांमध्ये कबड्डी खेळताना दिसल्या. या स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्यातून 15 संघांनी भाग घेतला होता. अंबरनाथच्या अहिल्याबाई महिला विकास संस्था आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांनी एकत्रित या सामन्याचं आयोजन केलं होतं.